प्रकाशजी, ज्या प्रकारे सध्या या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, काही तास उलटून गेलेले आहेत आता या घटनांना, या दोन्ही नेत्यांच्या विधानांना. मात्र हे सगळं आजचंच आहे, जे काही दिसतंय ते आजचंच आहे, दिसतंय तेवढं स्पॉन्टेनियस आहे की याचं काही बॅकग्राऊंड आहे, आधीपासून हे घडत होतं आणि आत्ता फक्त हे नेते बोलल्यामुळे हे सगळं प्रकाशात येत आहे? मला असं वाटत नाही, कारण महेश मांजरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना राजसाहेबांनी हेच सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या हितापुढे, महाराष्ट्र धर्मापुढे किंवा मराठी पुढे माझं वैयक्तिक भांडण राग लोभ हे काही नाही आहे. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि हा विचार करता जर एकत्र यायची वेळ आली तर एकत्र यायला तयार आहोत, हे त्याच्यातलं त्यांचं म्हणणं होतं. पण तुम्हाला असं वाटतं की आत्तापर्यंत अनेक प्रयत्न झालेले आहेत आणि यातला एकही प्रयत्न यशस्वी अर्थातच झालेला नाही, मात्र यावेळी दोघंही नेते ज्या भाषेत बोलतायत, ज्या टोनमध्ये बोलतायत, त्याच्यातून एक आशेचा किरण जागा झाला असं वाटतं तुम्हाला प्रकाशजी? नाही, आशेचा किरण जागा झालेला आहे. माझं तर मत असं आहे की दोन्ही भावांना एकमेकाचे फोन नंबर माहिती, एकमेकाचे घर माहिती, त्यांना एकत्र यायचं असलं तर तिसऱ्या कुणाची गरज नाही. पण आज काही गोष्टी ज्यावेळेस मी ऐकल्या त्यावेळेस मला असं वाटतं की खरंच समोरून एकत्र यावं असं वाटतं का? समोरून ज्या अटी घातल्या जातात त्या अटीमध्ये महाराष्ट्र हित कुठे आहे मला अजून नाही कळलं. तुम्ही भावाने अगोदर एकत्र या ना, एकत्र बसून हे सोडवता येईल ना तुम्हाला. कुणी कुणासोबत जायचं, कुणी कुणाला जेवायला नाही बोलवायचं, कुणी कुणाकडे पाहायचं नाही, ह्या गोष्टी जाहीर बोलून का दाखवल्या जातात मलाही कळालं. कुठेतरी ते आम्हाला कमकुवत समजतात का म्हणून त्या अटी आमच्यावर लादत आहेत. अटी लागून एकत्र येणं हे मला योग्य वाटत, ते टिकणारही नाही. बरं, अटी लादल्या जातात त्या अटीमध्ये महाराष्ट्र हित कुठे दिसत नाही ना. उद्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड कोणताही पक्ष आला तर राज ठाकरे त्याच्या विरुद्ध कणखरपणे उभा राहतील याचा विश्वास समोरच्यांना वाटला पाहिजे ना. जसं आता परवाचा प्रश्न आम्ही हिंदीच्या विरोधात उभाच राहिलोत ना, का नाही उभा राहिलोत आम्ही? ही भूमिका घेतलीच ना आम्ही, सत्ताधारी पक्षाविरुद्ध ही भूमिका घेतलीच ना. पण उद्या तुम्ही जर असं म्हणून राहिले की घरात कुणाला जेवायला बोलावं, घरात सकाळी किती वेळा चहा प्यावा, संध्याकाळी प्यावा का नाही, ते तुम्ही ठरवू लागले ते बरोबर नाही. मला असं वाटतं की अटी शर्ती घालून एकत्र येणं त्याला काही अर्थ नसतो. हे काय ऍग्रीमेंट नाहीये, कंपनी काढायला नाहीत आपण, किंवा आम्ही पराभूत आहोत आणि तुम्ही जे ते आहात तुम्ही आम्हाला अटी घालायला ना आम्ही ते मान्य करायला, ते बरोबर नाही. एकत्र यायचं असेल तर मोकळेपणाने एकत्र आहे.